अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता दिनांक 10 ते 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची मुदत आहे. दिनांक 10 ते 11 या 2 दिवसात कोणत्याही पक्षाकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. आपला विरोधी पक्ष कोणाला भेटतोय, कोणत्या प्रभागामधून कोणाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, विरोधकांची काय रणनीती आहे, याची सध्या सर्वांकडूनच चाचपणी सुरू आहे. प्रत्येक पक्षाचे खबरे, गुप्तहेर सगळीकडे फिरून माहिती गोळा करत आहेत. पुढची पार्टी कोणाला भेटते आहे, कोणाला कुठून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे, त्या उमेदवाराच्या तोडीस तोड उमेदवार देण्याच्या हालचाली वेगात सुरू असल्यामुळे अद्याप कोणत्याही पक्षाने घाई गडबड करून उमेदवार जाहीर केलेले नाहीत किंवा नगर परिषदेत उमेदवारी अर्जही दाखल केलेले नाहीत. अनेक जण 2 डगरींवर पाय ठेवून उभे आहेत. मोहिते पाटील आणि सातपुते यांच्या संपर्कात आहेत. जो कोणी होय म्हणेल त्याच्याकडे अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. तर काही जण एकाच पक्षावर ठाम असून त्यांनी नाही म्हटले तर निवडणुकीचा नाद सोडून देणार असल्याचे बोलले जात आहे. कोणताही पक्ष आपले पत्ते ओपन करण्याच्या तयारीत नाही. ज्या प्रभागातून हमखास निवडून येणारा उमेदवार मिळत नाही त्या जागा मित्र पक्षाला सोडण्याचे राजकारण सुरू आहे. त्यातच निवडणुकीचा खेळ म्हणजे पैशांचा खेळ. लाखो रुपये खर्च करू शकणाऱ्या उमेदवारांना पायघड्या पसरल्या जात आहेत. ज्यांच्याकडे पैसे नाहीत पण त्याची 100% निवडून येण्याची खात्री आहे अशा उमेदवारांचा खर्च करण्याची पक्षांची तयारी आहे. नगरसेवक होण्यासाठी ज्यांनी अनेक महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधले होते त्यातील बऱ्याच लोकांना कोणत्याच पक्षाने अद्याप थरार दिला नसल्याने ते निराश होऊन दुसऱ्या पक्षांचे उंबरठे झिजवत आहेत. भर थंडीमध्ये सगळीकडे निवडणुकीचा माहोल गरम झाला आहे. चर्चांना ऊत आला आहे. सोशल मीडिया भावी नगरसेवकांच्या पोस्टने भरून गेला आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी नगर परिषदेच्या कार्यालयात 13 प्रभागांसाठी 13 व नगराध्यक्षासाठी 1 असे 14 टेबल मांडण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.